वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. रामनवमी व श्री संत कैकाडी महाराज जयंती उत्सव बंद. गाव पुढाऱ्यांवर तरुणांचा आरोप. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा 5 दिवसांचा रामनवमी उत्सव व श्री संत कैकाडी महाराज जयंती यावर्षी बंद पडल्याची घटना समोर आली आहे. गावातील काही पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हा धार्मिक उत्सव जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ व तरुणांनी केला आहे. कोल्हार गावाबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू श्रीराम वनवासाला जात असताना या परिसराला कोल्हालेश्वर असे नाव देण्यात आले होते. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन कोल्हार हे नाव प्रचलित झाले. गावात यापूर्वी मोठ्या प्रमाणात ग्रामसभा होऊन धार्मिक परंपरा जपल्या जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मागील वर्षी काही गावपुढाऱ्यांनी भगवती माता देवालय ट्रस्टमार्फत रामनवमी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावर्षी रामनवमीच्या दिवशी उत्सवस्थळी साधा झेंडा देखील लावण्यात आला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत वीरेंद्र गोसावी यांनी सांगितले की पुढील वर्षापासून रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येईल. पुन्हा गावपुढाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास त्यांच्या राजकारणात आम्हालाही हस्तक्षेप करावा लागेल. गावातील तरुण वर्ग रामनवमी व श्री संत कैकाडी महाराज जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेत होता. मात्र कार्यक्रमात विघ्न आणून उत्सव बंद पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पुढील वर्षी हा उत्सव गावातील तरुणांच्या पुढाकारातून साजरा करण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रमात अडथळे आणू नयेत अशी मागणीही करण्यात आली आहे. भगवती माता देवालय ट्रस्ट परिसरात शांतता असली तरी उत्सव न झाल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की कोल्हार भगवतीपूर ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम वनवासाला निघले होते, ज्या गावामध्ये प्रभू श्रीरामांनी कोल्हारेश्वर असं नाव दिलं, या कोल्हारेश्वर मध्ये कोल्हार गावामध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव आणि श्री संत कैकाडी महाराज जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत होता. पण मागील वर्षी काही नामधारी पुढाऱ्यांनी असा निर्णय घेतला की प्रभू श्रीराम जन्मोत्सव आणि श्री संत कैकाडी महाराज जन्मोत्सव हा भगवती माता देवालय ट्रस्ट साजरा करणार असा निर्णय घेण्यात आला. तर आपण बघू शकता की त्यांनी ज्या ठिकाणी 7 दिवस महापुरांकथा आणि कीर्तन व्हायचे, ज्या कीर्तनामध्ये इंदुरकर महाराज असेल, शिवलीलाताई पाटील असेल, वृंदावनचे काही महाराज यायचे, हजारो भाविक 7 दिवसापासून आपल्या भगवती मातेच्या प्रांगणात येऊन बसायचे. अशा ठिकाणी आज या नामधारी पुढाऱ्यांमुळे आज कार्यक्रम संपुष्टात आलाय. इथं कोणत्याच प्रकारे हा उत्सव साजरा केलेला नाहीये. तर आम्ही प्रभू श्रीराम भक्त सगळे हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडायला आम्ही तयार पण होतो. पण काही पुढाऱ्यांचं म्हणणं आले का हा उत्सव आम्ही पार पाडणार आहेत, पण या वर्षी या पुढाऱ्यामुळे हा उत्सव आज बंद झालेला आहे. पण या पुढाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा उत्सव पुढील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. जर हे पुढारी प्रभू श्रीराम जन्मोत्सव आणि कैकाडी महाराज जयंतीच्या उत्सवात जर हस्तक्षेप करत असेल तर त्या पुढाऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे की आम्हाला पण तुमच्या पुढारकीमध्ये हस्तक्षेप करावा लागेल. या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला